श्रमगीता मेडिटेशन अध्याय 5 श्रमवर्तन। उदंड होई जीवन जन्म, श्रमाश्रम होई मधुर आजन्म। श्रमवृत्ती घडे साधन सत्कार, चालतसे सर्वा योग क्षम साकार। आतापर्यंत या श्रमाचे जन्म उदंड झालेले आहेत, अनेक कला आहेत, असा त्याचा श्रमार्थ आहे। श्रमार्थ असा आहे की श्रमाश्रम हे मधुर आहेत, अनेक शोध लागले, अनेक संशोधन झाले जगामध्ये। श्रमाचे नवनवीन प्रकार, आधुनिक प्रकार येत आहेत। तर नुकताच काय आला आहे तर AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याच्या आधी इंटरनेट होतं। आणि श्रमाचे जन्म हे संपत नाहीत, नव्या स्वरूपात नव्या रूपात श्रम येत राहतं। आणि माणसाला श्रम करणं आवडतं, कारण त्याचं जगणं त्याच्यावर अवलंबून आहे। माणसाचा जन्म आहे तो श्रमासाठी झालेला आहे। कष्ट, मेहनत, परिश्रम याच्यावरच मनुष्याचं जीवनक्रम किंवा जीवनजन्म अवलंबून आहे। आणि हे करताना मनुष्याला दमायला होत नाही, कारण तो अन्न जे खातो ते त्याचं श्रमाचं इंधन आहे, इंधन। आणि यामध्ये श्रमवृत्ती एकदा अंगामध्ये निर्माण झाली की अशा लोकांचा सत्कार केला जातो। अनेक लोक म्हणतात, हे बघा, हे मोठे यशस्वी उद्योजक आहेत, हे मोठे शेतकरी आहेत, हे मोठे कारखानदार आहेत। श्रमाच्या बाबतीत अनेक मोठमोठे दावे केले जातात आणि मग त्यांचा श्रम महर्षी म्हणून सत्कार केला जातो। श्रमाचं हे मेडिटेशन आहे ते आगळं आणि वेगळं आहे। आपण अनेक मेडिटेशन आपण यापूर्वी ऐकलेले आहेत, अगदी योगाभ्यास आहे, सत्संग आहे, वेगळं आहे। पण हे जे आहे श्रमाचं मेडिटेशन ते अत्यंत वेगळं, आधुनिक आहे। कारण कसं आहे, याची पर्वा केली जात नाही। तुम्हाला करायचंच आहे श्रम, त्याशिवाय तुम्हाला जगता येत नाही। तुम्हाला नोकरी करायचीच आहे, तुम्हाला उद्योगधंदा करायचाच आहे, त्यासाठी तुम्ही जगता आहात आणि त्यासाठीच तुमचा जन्म आहे। ते जर केलं नाहीत तर तुम्हाला 2 वेळेचं अन्न मिळणं अशक्य होईल। तुम्हीच नव्हे, अख्खं जग या श्रमाच्या शक्तीवर चाललेलं आहे। आणि हे श्रम हातामध्ये आहेत, मेंदूमध्ये आहेत, बुद्धीमध्ये आहेत। नवीन नवीन प्रकार, नवीन नवीन कला या श्रमाच्या निर्माण होत आहेत। तर त्याच्यावरती हे जग पेललेलं आहे, हे लक्षात घ्या। म्हणून आपण अनेक गोष्टी या श्रमासाठीच करतो, जगण्यासाठी करतो। आणि जगता जगता आपण आनंद घेतो, मजा घेतो, सुख दुःख भोगतो, अनेक अडचणींना तोंड देतो, सामना करतो आणि त्यावर उपायसुद्धा काढतो। श्रमाची कला ही शिकवावी लागत नाही, ती जन्मजात आहे। तुम्हाला जर कोणी सांगितलं ती वस्तू इकडे आणून दे, तर तुम्ही आपसूक यंत्रावर उठता आणि तिकडे जाता, त्या ठिकाणी तिकडे ती वस्तू कोणती असेल ती उठून आणून इकडे देता। एवढं अंगामध्ये भिनलेलं आहे श्रम। आणि जे करायला लाजतात, दचकतात, बिचकतात, आळस करतात, त्यांना लोक बेकार, बेरोजगार म्हणतात, हे आळशी म्हणतात। हा आळसपणा लोकांचा निघून जाण्याचं मोठं कारण म्हणजे श्रमाची महाशक्ती। ती ज्याने ओळखली तो या श्रमाचा भक्त झाला। जय जय श्रमवीर सामर्थ्य। या श्रमातून मिळणाऱ्या पैशासाठी तुम्हाला मी एक तंत्र सांगणार आहे। तंत्र आहे ब्रह्मांडाशी संबंधित, ज्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात, आकर्षणाचा सिद्धांत। काय करायचं आहे, एक चेक घ्यायचा, तुमच्या नावाचा चेक असेल कोरा, तो घ्यायचा आहे। त्या चेकवर तुमचं नाव लिहायचं आहे, तुम्हाला हवी असलेली रक्कम लिहायची, 5 लाख, 10 लाख, 20 लाख, आणि तारीख टाकायची, 15 दिवसाची, महिन्याची किंवा 1 वर्षाची। त्यानंतर जिथं सही करायची जागा असते त्या ठिकाणी तुम्ही ब्रह्मांडाचं नाव लिहायचं, ब्रह्मांड किंवा द युनिवर्स असं लिहा।
आणि तो चेक तुम्ही जो लिहिला आहे तो तुम्ही जपून ठेवा. तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत त्या चेकवरचं जी आकडा आहे तो असा अधूनमधून तुम्ही पाहत राहायचा. एकदा तुम्ही चेक लिहिला आणि ठेवून दिला मग तुम्ही विसरून गेलात असं नाही करायचं तुम्हाला. तर ती चेकची जी रक्कम आहे ती प्रकटीकरण करण्यासाठी तुम्हाला रोज किंवा आठवड्यातून एकदा त्या चेकचं दर्शन घ्यायचं. त्या चेकवरची रक्कम आपल्या डोळ्यांनी पाहायची आणि ते पाहताना ब्रह्मांडाला म्हणायचं की धन्यवाद ब्रह्मांड, धन्यवाद ब्रह्मांड, धन्यवाद ब्रह्मांड. मी आभारी आहे, मी आभारी आहे, मी आभारी आहे. मला 5,00,000 रुपये मिळाल्याबद्दल मी आभारी आहे. म्हणजे जे काही तुम्ही तिथं रक्कम लिहिलेली आहे, धनादेश लिहिलेला आहे, ती जी रक्कम आहे ती तुम्हाला आधीच मिळाली आहे अशी भावना निर्माण करायची किंवा असं ब्रह्मांडाला सांगायचं आणि आपल्याकडे ती गोष्ट आहे असं इमॅजिन करायचं. आणि तसं केलं तर ती गोष्ट लवकर प्रकट होते. ही तशी संधी तुमच्या आयुष्यात निर्माण होते. आता हे खरं आहे का खोटं आहे, हे फ्रॉड आहे, तर याला आधार नाही आहे, याला वैज्ञानिक आधार नाही आहे या ब्रह्मांडाच्या सिद्धांताला. पण तुमच्या मनामध्ये जर श्रद्धा असेल की तुमच्या आयुष्यासाठी तुम्हाला जर जास्त मेहनत न करता तुम्हाला पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही करायला हरकत नाही. मग हे पैसे तुम्हाला कोणीतरी उसने देईल, तुम्हाला कर्ज मिळेल, तुम्हाला कुठून तरी मदत होईल. अनेक मार्गाने तुम्हाला मिळू शकतात. तुमचे अडकलेले पैसे असतील तर तुम्हाला कोणतरी मदत करेल. अशी एखादी घटना तुमच्या आयुष्यात होऊ शकते. आणि हे जे तंत्र आहे हे तंत्र तुमच्या मनाचं नियंत्रण करतं. तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे त्या मनामधली इच्छा विचारांच्या रूपाने तुम्ही एकदम सक्षम करायची, ताकदवान करायची आणि तुमची भावना ब्रह्मांडात पाठवायची. एकदा का तुमची भावना ब्रह्मांडात गेली की तुम्ही चिंता करायची नाही, पुढचं सगळं ब्रह्मांड बघून घेईल. तुमची इच्छा ब्रह्मांडामध्ये वेटिंग लिस्टवर आहे किंवा तुमची विनंती ब्रह्मांडामध्ये तुम्ही सोडून दिलेली आहे. ब्रह्मांड त्यावर काम करतं आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही. हा साधा सोपा इच्छापूर्तीचा एक उपाय आपण आता ऐकला आहे. याच्यामध्ये सुद्धा खूप श्रम आहेत, तुम्हाला मेहनत घ्यायची आहे. रोज सकाळी उठून तुम्ही त्या चेककडे बघून जर आभारी आहे ब्रह्मांड, मी आभारी आहे, मला 5,00,000 10,00,000 किती लिहिली असेल फिगर ती बोलायचं आहे, मला मिळाले आहेत, माझ्याकडे आहेत, त्याबद्दल मी तुझे मनापासून धन्यवाद करतो, मी तुझा आभारी आहे. असं सकाळी 8 वाजता 8 वेळा म्हणायचं आणि रात्री 8 वाजता 8 वेळा म्हणायचं. हे केल्याने काय होते, हे केल्याने तुम्हाला एक समाधान मिळतं. श्रमशक्ती आणि ब्रह्मांड शक्ती याचा मिलाप होऊन तुम्हाला हवी असलेली गोष्टी किंवा तुम्हाला हवं असलेले स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता. हे करून बघायला हरकत नाही, कारण प्रयत्न हा माणसाचा मूळ स्वभाव आहे. म्हणून यासाठी प्रयत्न सोडू नये. तुम्हाला जर कष्ट करून परिश्रम करून काही मिळवायचं नसेल तर हे मेडिटेशन करून तुम्ही मिळवू शकता ना, त्याला काही आडकाठी नाही आहे. तुम्ही पूर्वी कोण होता, तुम्ही पहिले काय केलं आहे हे ब्रह्मांड पाहत नाही, श्रमसुद्धा पाहत नाही. श्रम हे तत्व आहे, त्याची शक्ती आणि ब्रह्मांडाची शक्ती जर एक झाली तर तुम्हाला निश्चित त्याचा लाभ होईल आणि त्या लाभाचा फायदा तुमच्या जीवनाला होईल. मात्र यावर विश्वास हवा आणि निष्ठा हवी आणि श्रद्धा हवी. हे कसं होईल, काय होईल, होईल की नाही यासारखे नकारात्मक विचार जर तुम्ही मनात आणत राहिलात ते घडायला खूप कठीण आहे किंवा ते घडूच शकणार नाही. म्हणून नकारात्मक विचार तुमच्या मनातून काढायचे आहेत, सकारात्मक विचार आणायचे आहेत आणि एक आत्मविश्वास स्वतःवर बाळगून ही गोष्ट करून बघायला काही हरकत नाही.